लायन्स क्लब ऑफ ठाणे ब्रह्माळा फूड बँक प्रोजेक्ट. लायन्स क्लब ऑफ ठाणे ब्रह्माळ्याचे अध्यक्ष लायन धम्मशील तुकाराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली फूड बँकेचे उद्घाटन रविवार दिनांक 12 मे रोजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश बलमवार सर यांच्या हस्ते ब्रह्माळा गार्डन ध्यान मंदिर ठाणे येथे सकाळच्या प्रसन्न व निर्मळ वातावरणात संपन्न झाला। यावेळी अध्यक्षांनी आपल्या भाषणात आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून क्लबच्या आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली। या उपक्रमाला ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेचे विशेष सहकार्य आहे। फूड बँकेची संकल्पना आमचे डिस्ट्रिक्ट पास प्रेसिडेंट लायन के.जे. पॉल सरांची, म्हणजेच गरिबांसाठी, आधारहीन ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण फूडच्या स्वरूपात मदत करण्यासाठी, फूड साठवण्यासाठी अथक प्रयत्न करून फ्रीजसाठी इंटरनॅशनल लायन्स क्लब फाउंडेशनकडून पैशाच्या स्वरूपात ग्रँड लायन्स क्लब ऑफ ठाणे ब्रह्माळा यांना मिळवून दिली। आपल्या सर्वांना सांगायला आनंद होत आहे की आपण फ्रीज घेतला असून या माध्यमातून आजच फूड बँक प्रोजेक्टचे चेअरपर्सन लायन्स अनिल हिवराळे यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून आजच ठाण्यातील कॅडबरी सिग्नल जवळील खोदकाम करणाऱ्या जवळजवळ 200 मजुरांना अन्नाची पाकिटे वाटण्यात आली। आजच्या फूड बँकेच्या उद्घाटन सोहळ्याला डिस्ट्रिक्टचे व्हाईस गव्हर्नर C.A. लायन मनीष लडगेजी, ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष लायन श्रीपत मारणे, डिस्ट्रिक्टचे झोन चेअरपर्सन लायन डॉक्टर अक्षय झोडगे, लायन देवरतन डागा व लायन्स क्लब ऑफ प्लॅटिनमचे अध्यक्ष सतीश गडोडिया ही मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी 2 महिन्यांपासून मेहनत घेत असलेले ब्रह्माळा लायन्स क्लबचे डायरेक्टर लायन्स सीताराम पाटील, लायन्स बजरंग नाईक क्लबचे खजिनदार लायन्स दत्तात्रय इसवे, लायन्स डॉक्टर अपर्णा ताजने, लायन्स शशिकांत लोके, लायन्स अशोक पगारे, लायन्स सुरेश गांगुर्डे, लायन्स मुर्डेकर, लायन्स मकरंद जोशी, लायन्स दिलीप शहा, लायन्स कांता उके मॅडम, लायन्स अभय जोशी व लायन्स रेणू कांबळे मॅडम। शेवटी सर्वांचे आभार लायन्स क्लब ऑफ ठाणे ब्रह्माळ्याचे सचिव लायन्स रोहित नलावडे यांनी मानले व फूड वाटपासाठी विशेष सहकार्य सूर्यकांत खराटे यांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर केले। आज मला खूप आनंद झाला आहे का लायन्स क्लब ऑफ ठाणे ब्रह्माळा आणि ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आज आपण फूड बँकचं ओपनिंग करतोय। या फूड बँकेच्या माध्यमातून जे तळागाळातील गरीब गरजू जे सिनियर सिटीजन आहेत, ज्यांच्याकडे बायको नाही, मुलगा नाही, एकटे आहेत, अशा लोकांना याचा भरपूर फायदा होईल आणि त्यासाठी ही फूड बँकेचं संकल्पना आम्ही राबवणार आहोत आजपासून। या फूड बँकेमध्ये आम्हाला बऱ्याच जणांनी डोनेशन रूपात आम्हाला पैसे दिलेले आहेत। त्या पैशाचा पूर्णपणे अध्यक्ष या नात्याने सदुपयोग करणार आणि तळागाळापर्यंत हे फूड बँक पोहोचेल अशी मी अपेक्षा करतो आणि अशी मी ग्वाही देतो। त्याचप्रमाणे ह्या फूड बँकेसाठी माझ्या टीमने उदाहरणार्थ चार्टर आमचे प्रेसिडेंट अक्षय झोडगे, बजरंग सर, चेअरपर्सन हिवराळे सर, व्हाईस प्रेसिडेंट अपर्णा सर, सेक्रेटरी आमचे रोहित नलावडे सर, ट्रेझरर ईश्वे सर, सीताराम पाटील सर, माझी मिसेस रेणू कांबळे, रुके मॅडम आणि अभय जोशी, या सर्वांनी आम्हाला भरपूर सहकार्य दिले आणि हे सहकार्य इथून पुढे असंच अपेक्षित आहे राहावं अशी अपेक्षा करतो आणि मी धन्यवाद देतो। धन्यवाद। नमस्कार, मी लायन डॉक्टर अक्षय झोडगे। आज ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्था आणि लायन्स क्लब ऑफ ठाणे ब्रह्माळा लायन्स इंटरनॅशनल च्या वतीने आम्हाला लायन्स क्लब ऑफ ठाणे ब्रह्माळा या ठिकाणी ग्रँट्स देण्यात आले आणि त्या ग्रँट्सचा सदुपयोग म्हणून आम्ही हंगर प्रोजेक्ट याच्या अंतर्गत फूड डोनेशनसाठी लागणारे साधनं म्हणजे चिलर, फ्रीज हे आम्हाला डोनेशनच्या स्वरूपात लायन्स इंटरनॅशनलकडनं मिळत आहे। तर त्यांचे लायन्स इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट असतील पॅटी हिल यांचं मी इथे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या ह्या एका संकल्पनेमुळे या भारतातल्या छोट्याशा शहरामध्ये हा संकल्पना गरजूंसाठी आणि ज्येष्ठ नागरिक ज्यांच्या घरात कोणी नाही यांच्या घरात आपल्याला ह्या राबवता येते। हीच लायन्स क्लबची किमया आहे। जी मदत आहे ती तंतोतंत गरजूंनाच भेटली जाते। ह्याबद्दल आम्हाला सर्व लायन्सला अभिमान आहे। ह्या प्रोजेक्टसाठी सर्वांनी खारीचा वाटा मिळून म्हणजे लायन्स क्लब ऑफ ब्रह्माळा याच्यातल्या प्रत्येक मेंबरने खारीचा वाटा म्हणून जसं जमेल त्यांनी सहकार्य केलंय। त्यात ठिकाणी आमचे अध्यक्ष
धम्मशील कांबळे असतील, या प्रोजेक्टचे चेअरपर्सन अनिल हिवराळे सर असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर अपर्णा ताजने असतील, रोहित नलावडे असतील, बजरंग नाईक सर असतील, इसवे सर असतील, त्याचप्रमाणे रेणू मॅडम असतील, अशा सर्वांच्या वतीने हा प्रोजेक्ट राबवण्यात आला आहे. याचे गॉडफादर म्हणून आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे नाना मारणे असतील, सरांनी आम्हाला सदैव दिशा दाखवत गेलेत आणि एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून हे प्रेरणास्थान देण्यात आलेलं आहे. त्यात आम्ही पूर्ण तंतोतंत उतरत राहू, अशीच कार्य करत राहू ही ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. आजचा दिवस अतिशय हर्षाचा दिवस. ब्रह्माळा गार्डन, ज्याला आम्ही प्रेमाचा मळा म्हणतो, इथे ज्येष्ठ नागरिक यांनी अनेक वर्षापासून सुरुवात केली एक लोकांची सेवा करण्यासाठी, आणि त्याचबरोबर लायन्स क्लब ऑफ ठाणे ब्रह्माळा तिथूनच निर्मिती झाली. आज आम्ही परमनंट प्रोजेक्ट, हा एक प्रोजेक्ट असतो आमचा लायन्स क्लबचा, याच्यासाठी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बल्लमवार सर, पॉल सर आणि इंटरनॅशनलचे जेवढे काही पदाधिकारी आहेत, आम्ही मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो. आणि या प्रोजेक्टला या ठिकाणी येणारे सकाळ आणि संध्याकाळ्या फिरणारी लोक, वॉक करणारी लोक, योगा करणारी लोक, ध्यान करण्यासाठी येणारी लोक, त्या सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की आपल्याकडे जे काही फूड बनतं त्याच्या माध्यमातून 1 लोकांसाठी, 2 दोघांसाठी, 5 जणांसाठी, 10 जणांसाठी आपण जे काय देऊ इच्छिता ते आपण आम्हाला जर दिलं तर या फूड बँकच्या माध्यमातून ते आम्ही येथे एकत्र जमा करू. आणि इथून बाहेर जे निडी लोक आहेत ठाण्यामध्ये, वेगवेगळ्या सिग्नलला म्हणा किंवा ज्यांची गरज आहे, जे बेघर लोक आहेत, त्या सगळ्या लोकांना आम्ही हे फूड घेऊन त्यांची सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर लायन्स क्लबच्या संकल्पनेला आम्ही नक्कीच जे आहे न्याय देणार आहोत. आणि आमचे प्रेसिडेंट धम्मशील कांबळे सर, आमचे झेडसी डॉक्टर जोडगे सर आणि आमचे पदाधिकारी डॉक्टर अपर्णा मॅडम, आमचे रोहित नलावडे सर, आमचे इसवे सर, बजरंग सर, पाटील सर, लोके सर, पगारे सर, गांगुर्डे सर, रेणू मॅडम, उके मॅडम, अशा अनेक आमच्या सहकाऱ्यांनी मिळून हे काम फत्ते करण्याचं ठरवलेलं आहे. आपण सगळ्यांना आवाहन करतो की आपण या कामाला मदत करावी आणि जे काय तुम्हाला पैशारूपी असेल, फूड रूपी असेल, तुम्ही येऊन आम्हाला मदत करावी. त्या सगळ्या गोष्टीला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.